नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नोकरी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये. ते पहा मित्रांनो, आर्मी ऑर्डिनन्स कॉप्स रिक्रुटमेंट 2024 मतलब मित्रांनो एओसीमध्ये भरती सुटलेली आहे. ती भरती नक्की कोणत्या प्रकारची कशी भरती आहे तुम्हाला मी डिटेल्स याची एकदम अचूक माहिती सांगतो मित्रांनो. हे पहा, हे लोगो आहे बघा, इंडियन आर्मी ऑर्डिनन्स कॉप्स. हे बघा ॲडव्हर्टाईज बघा, डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स. मित्रांनो भारत सरकारची भरती आणि भारत रक्षा मंत्रालय याच्या अंतर्गत ही भरती घेतली जाते मित्रांनो. बघा ॲडव्हर्टाइजमेंटचा नंबर आहे. ॲप्लिकेशन आर इन्व्हाइटेड फ्रॉम एलिजिबल कॅन्डिडेट फॉर द फॉलोइंग पोस्ट. द स्केल ऑफ पे अँड पे सगळं मित्रांनो पे स्केल वगैरे त्यात दिलेलं आहे व्यवस्थित एकदम. हे पहा मित्रांनो, तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, जी 2023ची जो एओसीची भरती झालेली ती स्वतः मी दिलेली भरती. त्यामुळं पूर्णपणे मी स्वतःच्या भरतीला जाऊन आलेलो आहे. तुम्हाला एकदम पूर्णपणे डिटेल्स सांगतो. हे बघा माझं ॲडमिट कार्ड आहे मित्रांनो. हे बघा ॲडमिट कार्ड, आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प रिक्रुटमेंट फॉर डिफेन्स सिव्हिल एम्प्लॉईज. ॲप्लिकेशन हा नंबर होता बघा, तळेगाव दाभाडेला एक्झाम सेंटर होतं माझं. आणि बघा 25 एप्रिल 2024 रिपोर्टिंग 5 वाजता. हे बघा ट्रेड्समॅन मेट्स या पदाकरिता मी अप्लाय केलं होतं. ते मित्रांनो ॲडमिट कार्ड आहे. तुम्हाला एकदम अचूक, आणि मी स्वतःची भरतीचा अनुभव घेतल्यामुळं तुम्हाला एकदम त्याची अचूक माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार. कोणत्याही प्रकारची म्हणजे फिजिकल कसं होतं, ग्राउंड कसं होतं, बऱ्याच मुलांना माहीत नसतं मित्रांनो. तर मी स्वतः ते स्टेजपर्यंत मी पार रिटर्नपर्यंत जाऊन आलो मित्रांनो, फायनल मेरिटपर्यंत. तर तुम्हाला एकदम ॲक्युरेट त्याची माहिती सांगा मित्रांनो. एओसी भरती आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्समध्ये 723 जागांची भरती आहे मित्रांनो. आता 723च्या जागा आहे, त्याचं डिवायडेशन कसं आहे ते आपण पुढं पाहू. हे पदाचे नाव तपशील पाहू. पदक्रमांक 1 आहे मित्रांनो, मटेरियल असिस्टंट MA. त्याची 19 पदं आहेत मित्रांनो. बघा दुसरं पद आहे ज्युनियर ऑफिस असिस्टंट JOA, याची 27 पदं आहेत. तिसरं पद आहे सिव्हिल मोटर ड्रायव्हर OG, याची 4 पदं आहेत. चौथं पद आहे टेली ऑपरेटर ग्रेड सेकंड, याची 14 पदं आहेत. 5वं पद आहे मित्रांनो फायरमन, याची 247 पदे आहेत मित्रांनो. 6वं पद आहे कारपेंटर अँड जॉईनर, याची 7 पदे आहेत. बघा आता 7वं पद आहे पेंटर अँड डेकोरेटर, याची 5 पदे आहेत मित्रांनो. 8वं पद आहे MTची 11 पदे आहेत. 9वं पद आहे मित्रांनो ट्रेड्समॅन मेट, याची 389 पदं आहेत. अशी टोटल 723 पदे आहेत. मी स्वतः 2023ची जी भरती झाली मित्रांनो, या भरतीकरता 389 ट्रेड्समॅन मेटची जी भरती झाली त्याला मी स्वतः एकदम एक्झाम वगैरे फिजिकल वगैरे रिटर्न वगैरे देऊन आलेलो आहे मित्रांनो. तुम्हाला एकदम अचूक ॲक्युरेट माहिती सांगणार आहे सर एओसीबद्दल मित्रांनो. आपण रिक्त पदं बघितली आणि ते पदसंख्यासुद्धा बघितली मित्रांनो. आता आपण पाहूया जे शैक्षणिक पात्रता किती. पहिलं पद आहे मित्रांनो मटेरियल असिस्टंट MA. यात बघा कोणत्याही शाखेतील पदवी मित्रांनो, तुमच्याकडे पदवीधर असला पाहिजे. तुम्ही मतलब BCom असू दे, BSc असू दे, किंवा तुम्ही कोणत्याही प्रकारची फक्त पदवी केलेली पाहिजे. किंवा जर पदवी नसेल तुमच्याकडं मटेरियल मॅनेजमेंटचा डिप्लोमा पाहिजे तुमच्याकडं, तो त्याला पण ऑब्लिक आहे मित्रांनो. कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा पाहिजे. जर तुमचा इंजिनिअरिंग डिप्लोमा कंप्लीट असेल कोणत्याही विषयात, तर मित्रांनो तुम्ही 100% फॉर्म भरू शकता मटेरियल असिस्टंट या पदासाठी. दुसरं पद आहे मित्रांनो ज्युनियर ऑफिस असिस्टंट JOA. हे बघा पद क्रमांक 2चं पद आहे. 12वी उत्तीर्ण पाहिजे मित्रांनो. तुम्ही कोणत्या शाखेतनं कोणत्या स्ट्रीममधनं 12वी उत्तीर्ण पाहिजे. सेकंड क्रायटेरिया संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 शब्द प्रति मिनिट. संगणकावर तुमची 35 शब्द प्रति मिनिट टाईप आहे, किंवा हिंदी पाहिजे. हिंदी किंवा इंग्लिश टायपिंग पाहिजे मित्रांनो तुमची यावर. तिसरं पद आहे मित्रांनो सिव्हिल मोटर ड्रायव्हर OG. बघा तुम्ही 10वी उत्तीर्ण असला पाहिजेत आणि अवजड वाहने चालक परवाना, तुमच्याकडं हेवी लायसन पाहिजे मित्रांनो, आणि तुमच्याकडं 2 वर्षाचा गाडी चालवण्याचा अनुभव पाहिजे मित्रांनो. हे सिव्हिल मोटर ड्रायव्हर या पदाकरिता. 4थं पद आहे मित्रांनो टेली ऑपरेटर ग्रेड सेकंड. बघा 12वी उत्तीर्ण पाहिजे तुमच्याकडं, आणि PBX बोर्ड हाताळण्यात प्रवीणता पाहिजे. PBX बोर्ड हाताळण्यात प्रवीणता हे तुमच्याकडं मित्रांनो एज्युकेशन क्वालिफिकेशन पाहिजे. 5वं आहे मित्रांनो फायरमन. यासाठी फक्त 10वी उत्तीर्ण असलं पाहिजे तुम्ही फायर या पदासाठी. 6वं आहे मित्रांनो कारपेंटर अँड जॉईनर. या पदाकरिता मित्रांनो तुम्ही 10वी उत्तीर्ण पाहिजे. तुमच्याकडं ITI कारपेंटर अँड जॉईनरचा ITI पाहिजे, किंवा 3 वर्षाचा अनुभव पाहिजे मित्रांनो. तुम्ही कारपेंटरमधनं ITI केला पाहिजे, किंवा तुमच्याकडे 3 वर्षाचा कारपेंटर जॉईनरचा अनुभव पाहिजे.
7वं पद आहे मित्रांनो पेंटर अँड डेकोरेटर, 10वी उत्तीर्ण पाहिजे किंवा तुम्ही ITI पेंटरचा ITI केलेलं पाहिजे किंवा 3 वर्षाचा तुमच्याकडे पेंटर अँड डेकोरेटरचा अनुभव पाहिजे मित्रांनो. 8वं पद आहे मित्रांनो MTS हे बघा फक्त आणि फक्त तुम्ही 10वी उत्तीर्ण पाहिजे मित्रांनो MTS पदाकरिता. 9वं पद आहे मित्रांनो ट्रेड्समॅन मेट, यासाठी फक्त आणि फक्त तुम्ही 10वी उत्तीर्ण पाहिजे मित्रांनो. तर हे पहा मित्रांनो, त्याला तुम्हाला आता मी शैक्षणिक पात्रता आहे ते बऱ्यापैकी सगळं ट्रेड ते सांगितलेले आहे. तर मित्रांनो आता आपण वयाची अट पाहू. वयाची अट पहा 22 डिसेंबर 2024 रोजी SC ST 5 वर्ष सूट आणि OBC 3 वर्ष सूट आहे मित्रांनो. पद क्रमांक 1 ते 3 आहे मित्रांनो, त्याला 18 ते 27 वर्ष आणि पद क्रमांक 2, 4 आणि 9 यासाठी मित्रांनो 18 ते 25 वर्ष. आणि जर तुमच्याकडं तुमचे कास्ट SC किंवा ST असेल तर 5 वर्ष सूट भेटेल आणि जर तुमचे कास्ट OBC मधून असाल तर मित्रांनो तुम्हाला 3 वर्षे सूट भेटेल मित्रांनो. आता हे पहा नोकरीचं ठिकाण राहणार आहे मित्रांनो, नोकरीच्या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये राहील आणि फी मित्र कोणत्याही प्रकारची फी तुमच्याकडे आकारण्यात नाही, पूर्णपणे बरं बिना फीची मित्रांनो, विना शुल्क फी आहे मित्रांनो. कोणत्याही प्रकारची तुम्हाला फी देण्यात आली नाही, पूर्णपणे JR मधली माहिती मित्रांनो, JR मध्ये काही मेन्शन केलं आहे, कोणत्याही प्रकारची फी नाही मित्रांनो. आता मित्रांनो महत्त्वाच्या तारखा पाहू आपण. बघा ऑनलाईन अर्ज सुरू 30 नोव्हेंबर 2024 मित्रांनो, ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत, ऑनलाईन अर्ज भरून घ्या. तर ऑनलाईन अर्ज शेवट मित्रांनो 22 डिसेंबर 2024, ऑनलाईन अर्जाचा शेवट आहे मित्रांनो 22 डिसेंबर 2024 मित्रांनो. तर ही बघा मित्रांनो वर्षीची 2023 सालाची भरती झाली, ती स्वतः मी भरती दिलेली आहे, त्यामुळे मला फिजिकलचा ग्राउंडचा आणि सगळं संपूर्ण एकदम परिपूर्ण माहिती, कारण मी स्वतः ते भरती दिलेले आहे त्यामुळे मला परिपूर्ण त्याचा माहिती आहे मित्रांनो, मी स्वतः देऊन आलेले आहे मित्रांनो. ह्या व्हिडिओला तुम्ही जर चांगला रिस्पॉन्स दिला तर पुढचा व्हिडिओ नक्कीच मी फिजिकल कसं असतं आणि AOCची लेखी कशी असते हे 2 व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी बनवेन. आणि AOCसाठी पुस्तक म्हणजे थोडक्यात कोणत्या यूट्यूब चॅनल रेफर करायचा, कोणती बुक रेफर करायची याच्यावर नक्कीच व्हिडिओ बनवेन. या आपल्या व्हिडिओ तुम्ही चांगला प्रतिसाद द्या मित्रांनो. मी तुमच्यासाठी AOCचं फिजिकल कसे असतं आणि AOCची लेखी कशी असते आणि AOC याचा अभ्यास कसा करायचा यावर नक्कीच व्हिडिओ बनवेल. तर चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.